स्वागत करत आहोत आणि त्यांच्याकडून खरंच खूप काही शिकण्यासारखं असतं। अगदी वादक कलाकारांनाही सगळ्या स्केल अगदी तालात सांगण्याचं काम करत असतात ही मंडळी। तेव्हा हां खूप छान गायलस। कुठे शिकतोयस तू? बाबाकडून। अरे वा, बाबांचं खरं तर अभिनंदन करायला हवं, कारण इतके छान गाण्याचे संस्कार मुलांना दिलेले आहेत त्यांनी। खूप खूप छान बेटा, खूप छान। येस, भैरवी फिल्म्स आहे ना हे गाणं? साज, राईट साज। आय थिंक सुरेश वाडकरांनी गायलंय ना? हां, राईट बरोबर। एकदा मंदार भाटे सरांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा। क्या बात आहे सर। अशा पालकांचं सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीनं आम्ही खूप खूप कौतुक करत असतो की या 21व्या शतकात कम्प्युटरच्या जगामध्ये सुद्धा आपली कला जोपासण्यासाठी मुलांना तेवढा वेळ देणं, त्यांच्याकडनं हे सगळं शिक्षण करून घेणं आणि संगीतासारखा एक असा प्रभाव जो या वयात जर ही मंडळी येऊन तुमच्या लोकांचा प्रेम आणि आशीर्वाद घेत आहेत, तर विचार करा हीच मंडळी जेव्हा पुणे आयडॉल 2024च्या एका नामांकित अशा स्पर्धेमध्ये सर्वप्रथम येऊन कुठेतरी पार्श्वगायक होतील, त्यावेळेस खऱ्या अर्थानं अभिमानानं म्हणावं लागेल, पुणे आयडॉल, पुणे आयडॉल, पुणे आयडॉल। थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद। आणि याच्यानंतर पुढचे स्पर्धक आहेत ओम सोमनाथ माने, लिटिल कॅटेगरी, सिरियल नंबर आहे 505। ओम सोमनाथ माने। यानंतर पुढची स्पर्धक असणारे पियुष निषाद पाटणकर। मला सांगायला खूप आनंद वाटतो, कधी कधी आमच्याकडे ही जी लिस्ट येते ती खालती अटेंडंट जे आहेत त्यांनी त्यांच्या स्वहस्ताक्षरात लिहिली असते। सांगताना नाव वेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं, लिहिताना त्याचं प्रोनाऊन्सिएशन किंवा